आबाजी हरे कृष्ण. तर आपण जी रोज नरसिंह आरती गातो त्या नरसिंह आरतीमध्ये जे काही कडवे आहेत त्या कडव्यांमागचा उद्देश आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु जवळजवळ 7:15 झालेले आहेत, त्यामुळे थोडा उशीर होईल. म्हणून या विषयाला प्रयत्न करू आपण पुढच्या वेळी घेऊ की नरसिंह आरतीमध्ये प्रत्येक कडवं जे आहे त्याचं काय अर्थ आहे, का त्याच्यातून आपल्याला लाभ होणार आहे, तर थोडी पार्श्वभूमी आज आपण चर्चा करू. माझ्या मागे सगळ्यांनी हात जोडून म्हणायचंय, उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युर्नमाम्यहम्. उग्रं वीरं महाविष्णो ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युर्नमाम्यहम्. उग्रं वीरं महाविष्णो ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युर्नमाम्यहम्. तर हा जो सुंदर मंत्र आहे हा नरसिंह पूर्ण तापाणी उपनिषद म्हणून आहे. त्या उपनिषदामधला हा श्लोक आहे. ज्यावेळी हिरण्यकशिपू देवी देवतांना त्रास देत होता आणि देवी देवतांना रात्री देखील भीतीने झोप लागत नव्हती किंवा त्यांच्या हृदयामध्ये भयाने आकांत माजला होता, म्हणून त्या आकांतामधून बाहेर येण्यासाठी साक्षात ब्रह्मदेवांनी देवतांना दिलेला हा मंत्र आहे, ज्याचा आपण जप केलेला आहे. आणि चैतन्य महाप्रभू ज्यावेळी दक्षिण भारत किंवा भारत भ्रमण करत होते त्यावेळी सिंहाचलम तिथे पोहोचले, ज्याला आज आपण जियाद नरसिंह भगवानचं मंदिर आहे तिथे. तर तिथे पोहोचले आणि तिथे चैतन्य महाप्रभूंनी या श्लोकाद्वारे भगवंताचं गुणगान आणि भगवंतांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. तर आज आपण थोडीशी पार्श्वभूमी की नरसिंह आरती इस्कॉन मध्ये कशी सुरू झाली किंवा त्याच्या मागचा उद्देश काय होता किंवा नरसिंह देवांना आपण काय प्रार्थना केली पाहिजे याचं सुंदर चर्चा आज आपण करण्याचा प्रयत्न करू. तर ज्यावेळी जगद्गुरु श्रील प्रभुपाद 1966 साली अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर प्रभुपादांनी पूर्ण जगभरामध्ये हरे कृष्ण मंत्राचा प्रचार सुरू केला. आणि मग प्रभुपाद एकदा लॉस एंजेलिस या मंदिरामध्ये होते आणि बरेचसे भक्त सान फ्रान्सिस्को इथे रथयात्रा आहे म्हणून त्या रथयात्रेसाठी बरेचसे भक्त तिथे गेले होते. प्रभुपादांची तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे प्रभुपाद लॉस एंजेलिसच्या सेंटरवरच थांबले होते. आणि मग अचानक त्या सेंटरमध्ये कोणीतरी एक बॉम्ब टाकून दिला आणि तो बॉम्ब इतका भयानक नव्हता, परंतु त्यामुळे बराचसा मोठा आवाज, बऱ्याच खिडकीच्या काचाही फुटल्या आणि ती नुसता धूर तिथे झाला. आणि मग ज्यावेळी अशा घटना घडल्यानंतर तिथे जे काही थोडे भक्त होते ते अत्यंत घाबरले. मग श्रील प्रभुपादांनी ते थोड्याशा भक्तांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आता आपली संस्था वाढायला लागलेली आहे आणि नक्कीच ज्यावेळी एखादी गोष्ट चांगली होते त्यावेळी ईर्ष्याळू लोक निर्माण होतातच. आणि म्हणून
जर आपल्याला ही ईर्ष्या कमी करायची असेल आणि आपल्याला संकटांना जर थांबवायचं असेल तर नरसिंहदेवांना प्रार्थना करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण नरसिंहदेवाच्या आरतीला सुरुवात करूया असं प्रभुपादांनी तिथल्या भक्तांना आश्वासन दिलं. आणि प्रत्येक मंदिरामध्ये इस्कॉन मध्ये नरसिंह आरती करण्याचं प्रभुपादांनी साधारणतः सर्वांना उपदेश दिला. परंतु काही मंदिरात अजूनही मागे पुढे होतं. त्याच वेळामध्ये शील प्रभुपाद आजारी पडले आणि मग प्रभुपादांनी सगळ्या जे काही मंदिरातले अधिकारी होते त्या सगळ्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही नरसिंहदेवांना प्रार्थना करा की माझं जे काही कार्य आहे ते अजून बाकी आहे. त्यामुळे आमच्या गुरु महाराजांना तुम्ही त्यांचं जे काही प्रचाराचं कार्य आहे ते पूर्ण होईपर्यंत त्यांना संरक्षण प्रदान करा अशी प्रार्थना सर्व मंदिरात सुरू झाली. आणि मग रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना सुरू झाली आणि तीच प्रार्थना पुढे इस्कॉन मध्ये कंटिन्यू झालेली आहे. तर वास्तविकता ही नरसिंह आरती सुरू करण्याआधी मी प्रयत्न करेन, परंतु प्रल्हाद महाराजांमध्ये 3 महत्वाचे गुण होते आणि आपल्याला भगवान नरसिंहदेवांना काय प्रार्थना करायची आहे. जसं मी सकाळी भागवत मध्ये चर्चा करत होतो की ज्यावेळी विभीषण भगवान श्री रामचंद्र यांना शरणागत आले रामेश्वरमला समुद्राच्या काठावरती, आणि ज्यावेळी शरणागत आल्यानंतर खर तर विभीषण जमिनीपासून 3 फूट वरच होते, समुद्राच्या काठावर उभे होते आणि भगवंतांना त्यांनी प्रार्थना केलेली आहे की कृपा करून मला शरणागत घ्या. सगळी वानरसेना जमलेली आहे, सगळी वानरसेना चर्चाही करत आहे. जामवंत सांगतायत की नीती नियमानुसार युद्ध नीतीनुसार हे राजा शत्रू पक्षाचे बंधू आहेत, त्यामुळे त्यांना आधी बंदिस्त केलं पाहिजे आणि युद्ध झाल्यानंतर मग आपण काय तो निर्णय देऊ. सुग्रीव म्हणाले की नाही, त्यांचा वध केला पाहिजे, कारण ते कसे झाले तरी असुराचे भाऊ आहेत, कधीही घात करू शकतील. प्रत्येक जण आपलं मत देत असताना विभीषणाने जाणलं आणि विभीषणाने एक सुंदर श्लोक म्हटला, सर्व लोक शरण्याय राघवाय नमस् राघवाय महात्मने निवेदितं मां क्षिप्रा विभीषण उपस्थितम. त्यांनी भगवान श्री रामचंद्रांना प्रार्थना केली, सर्व लोक शरण्यम, की अनंत ब्रह्मांडातले जे काही तुम्ही नायक आहात त्या नायकातले नायक ते सर्व जीव तुम्हाला शरणागत येत आहेत, सर्व जीवांचे आश्रयदाते तुम्ही आहात. आणि मी तुम्हाला निवेदन करतो, काय निवेदन करतो, क्षिप्रम. क्षिप्रम शब्द महत्वाचा आहे. ते म्हणतात मी असुर कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे. असुर म्हणजे कोण आणि सूर म्हणजे कोण? सूर म्हणजे ज्यांचा सूर भगवंताच्या सुरामध्ये जुळतो, आणि असुर म्हणजे ज्यांचा सूर भगवंताशी मिळत नाही, ते आहेत असुर. आणि म्हणून जो असुर आहे, तर इथे विभीषण फार सुंदर प्रार्थना करतात की असुरांच्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होणे फार कठीण, कारण असुराचं हृदय पूर्णपणे अनर्थाने भरलेलं असतं आणि या हृदयामध्ये भक्तीची अग्नी पेटणं फार कठीण, इम्पॉसिबल. जसं सोसाट्याचा वारा, भयानक सोसाट्याचा वारा आल्यानंतर दीप प्रज्वलित करणं फार कठीण असतं, किंवा माशीची काडी देखील पेटवणं फार कठीण असतं. जसं इथे पंखा चाललाय, जर माचीच्या काडीने अगरबत्त्या पेटवायच्या म्हटलं तर पेटणार नाहीत का? कारण वाऱ्याचा प्रभाव तसाच आहे, फार आहे. त्याच प्रकारे सोसाट्याचा वारा आल्यानंतर आमच्या हृदयामध्ये जी भक्तीची जी ठिणगी आहे ती पेटणार नाही,
कारण मी असुर योनीमध्ये जन्म घेतलेला आहे. बर जर ती पेटली, आता ती पेटली थोड्या क्षणासाठी, तसं वाऱ्यापुढे दीप जर पेटला तर थोड्यासाठी पेटतो तो, पण लगेच विझतो. तसंच हा अग्नी थोड्या वेळासाठी पेटलेला आहे. वारा, संकट, समस्या इतकी आहेत की तो कधी विझेल माहिती नाही. तशी ही भक्तिरूपी अग्नी आहे, ही कधी विझेल माहिती नाही आहे. आणि म्हणून तुम्ही मला लवकरात लवकर शरणागत घ्या. त्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये भक्तीची लता उमजलेली आहे किंवा भक्तीची अग्नी द्वीप प्रज्वलित झालेला आहे. परंतु संकट इतके आहेत, समस्या इतक्या आहेत, चॅलेंजेस इतके आहेत, मनाचे विकार इतके आहेत की ही भक्तीची अग्नी किती पर्यंत तेवत राहील माहिती नाही. आणि म्हणून या संकटांवरती मात करण्यासाठी भगवान नरसिंहदेव तुम्ही आमचं रक्षण करा, अशी प्रार्थना आपण भगवंतांना केली पाहिजे, नरसिंहदेवांना केली पाहिजे. तर भगवान नरसिंहदेवांना प्राप्त करण्यासाठी प्रल्हाद महाराजांमध्ये 3 प्रमुख गुण होते. फार महत्वाचे ते 3 प्रमुख गुण, आणि त्यामुळे भगवान नरसिंहदेव प्रकट झालेले. पहिलं 3 यस. पहिला यस आहे श्रवणम, की प्रल्हाद महाराजांनी भगवंताबद्दल कुठे ऐकलं? मातेच्या गर्भामध्ये श्रवण केलेलं आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळी हिरण्यकशिपू तपस्याला गेले आणि त्यांनी भयानक तपस्या सुरू केली, 10,000 दिव्य वर्ष म्हणजेच 36,000 वर्ष एवढी तपस्या त्यांनी केलेली आहे. न खाता न पिता, सकाळपासून निर्जला होता, माहिती नाही आहे की नाही. कोणी धरला कोणी नाही धरला, हरी हरी. 36,000 वर्ष त्यांनी तपस्या केली. त्यांची ती भयानक तपस्या बघितल्यानंतर इंद्र आदी देव व्याकुळ झाले आणि त्यांनी कयाधूजी त्यांची पत्नी आहे तिला बंदिस्त केलं. परंतु नारद मुनी तिथे आले. नारद मुनीने सांगितलं की घाबरू नका, हिच्या गर्भामध्ये तुमचं भविष्य आहे. आणि मग कयाधूला ते आपल्या आश्रम मध्ये घेऊन गेले आणि मग कयाधूला त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि हे कोणी ऐकलं? प्रल्हाद महाराजांनी ऐकलं. जर आपण प्रल्हाद महाराजांचे उपदेश ऐकले, इतके दिव्य उपदेश आहे. मतीर्ण कृष्णे परतो स्वतो वा मितो बेप्यद्यत ग्रहव्रताणाम अदांत गोभिर वशितं तमिश्र पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणाणाम. ते लिहित आहे की मतीर्ण कृष्णे, ज्यावेळी जीव भगवंतांना विसरतो आणि भोगवादामध्ये लागतो, तर हा भोगवाद कसा आहे किंवा इंद्रियांना जो आपण आनंद देण्याचा प्रयत्न करतोय तो आनंद कसा आहे? पुन्हा पुन्हा चर्वित चर्मनाणाम, ज्या प्रकारे उसाचा रस काढल्यानंतर जो चोथा उरतो, त्या चोथ्यामधून जर कोणी आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर तो चोथा किती आनंद देणार आहे. तसंच या भौतिक जगामध्ये आम्ही काय करत आहोत? इंद्रिय भोगामध्ये लागलेलो आहोत. आम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु वास्तविकता त्यात आनंद आहे, पण कितका आनंद आहे? क्षणिक आनंद आहे. जसं मी आता माझ्या आईशी चर्चा करत होतो, तर मी आईला म्हटलं की जी इंद्रिय, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जी इंद्रिय सुख देण्याची शक्ती ठेवतात, अतोनात शक्ती ठेवतात. किती सुख देतात डोळे, किती सुख देतं इंद्रियांना? नाही, स्टेटस बघण्यात किंवा स्क्रोलिंग करण्यात, वा पुढे काय पुढे काय पुढे काय. कधी थकतं का डोळे? नाही. किती सुख देत काम, किती सुख देत जीवा, किती खा, अजून इच्छा होती.
नीट लक्षात घ्या, जेवढं या इंद्रियांमध्ये सुख घेण्याची शक्ती आहे त्याच्यापेक्षा जास्त इंद्रियामध्ये दुःख देण्याची शक्ती आहे. आणि आता आपल्याला कळणार नाही, ज्यावेळी वेळ येईल, म्हणून म्हटलेलं आहे जन्म मृत्यू जरा व्याधी जरा म्हातारपण येईल, त्यावेळी कळेल की जी इंद्रिय सुख देण्याची शक्ती ठेवतात तीच इंद्रिय जास्त दुःख देण्याची ताकद ठेवतात. आणि म्हणून फार गरजेचं आहे कृष्ण भावनेमध्ये आपल्याला इंद्रियांवरती नियंत्रण आणणं. आणि म्हणून जितकं आपण भोग करू ते काय केवळ चोथा चघळल्याप्रमाणे नाही का, ते क्रिकेटपटू चिंगम चघळतात आहे की नाही, चघळतात चघळतात पहिल्या 2 मिनिटात तो रस निघून जातो, तरी ते चघळत असत. आणि मग काय करतात, मग त्याचा तो फुगा बनवतात, छोटा फुगा बनवतात, परत आतमध्ये घेतात, छोटा फुगा बनवतात, परत आत, हे आनंद घेतात. मग काय करतात, तो मोठा फुगवतात, परत तो काय करतात, मोठा फुगवतात, तो फुटला, चेहऱ्यावर सगळा गोळा करून परत खातात. किती आनंद आहे त्या च्युइंगम मध्ये. तसंच हे भौतिक जगत आहे, त्या भौतिक जगामध्ये आनंद नाही. प्रल्हाद महाराज सांगतात, हे ज्ञान प्रल्हाद महाराजांनी कुठे घेतलं, मातेच्या गर्भामध्ये घेतलं. प्रल्हाद महाराजांनी काय केलं, अटेंटिव्हली हिअरिंग, मातेच्या गर्भामध्ये श्रवण केलं. आणि म्हणून पहिलं की जर आपल्याला भगवत कृपा प्राप्त करायची असेल, नरसिंहदेवाची कृपा प्राप्त करायची असेल, तर प्रल्हाद महाराज शिकवतात की पहिलं आपल्याला श्रवणम करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला यश श्रवण. त्यानंतर दुसरा यश ते लिहितात की सेवा. श्रवणम आणि दुसरा यश आहे त्यांनी केलेली सेवा. म्हणून फार सुंदर. आता प्रल्हाद महाराजांनी कुठे सेवा केली आपण बघतो, भागवतामध्ये कुठे उल्लेख नाही प्रल्हाद महाराजांनी सेवा केल्याचा, परंतु प्रल्हाद महाराजांनी सेवा केल्याचं वर्णन शास्त्रामध्ये आहे. जसं फार सुंदर ही कथा आहे. तर प्रल्हाद महाराज यांचं पूर्वजन्मामधलं वर्णन आलेलं आहे. फार सुंदर हे ऐकलं की पूर्वजन्मामध्ये प्रल्हाद महाराज आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी एका मंदिरामध्ये गेले. त्यावेळी ते ब्राह्मणाचे पुत्र होते. त्यांचं नाव त्यावेळी विश्व मी नाव त्याचं आठवत नाहीये मला, तर फार सुंदर नाव आहे त्यांचं, विश्वक्सेन. हे विश्वक्सेन नावाचे ब्राह्मण होते आणि हे ब्राह्मण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी एका मंदिरामध्ये वाट बघत होते. परंतु तो काही कारणास्तव ती प्रियसी आली नाही आणि म्हणून दिवसभर त्यांचा काय झाला, उपवास झाला आणि रात्री विश्राम करावा म्हणून त्यांनी ती जागा स्वच्छ केली. आता दिवसा जाता येणार नाही, भयानक जंगल आहे, हिंस्र पशु त्रास देतील, आणि म्हणून या विश्वक्सेनने ती रात्री जागा मंदिर साफ केलं आणि तिथे त्यांनी विश्राम केला. आणि विश्राम केल्यानंतर ते जे मंदिर आहे ते नरसिंहदेवाचं मंदिर होत आणि ते नरसिंहदेव प्रसन्न झाले आणि मग पुढचा जन्म जो आहे विश्वक्सेनला प्रल्हाद महाराजांचा भेटलेला आहे. मग असं कसं होईल की मग प्रल्हादांमुळे तर नरसिंहदेव आले? तर प्रल्हाद एक नाही, प्रत्येक कल्पामध्ये अनेक प्रल्हाद होऊन गेलेले आहेत. तर वेगळ्या कल्पामधले ते मंदिर आहे, जे जसं उदाहरण देतो तुम्हाला,
हनुमंतरायाचा जन्म भारतात 2 ठिकाणी झालेला आहे असं सांगितलं जातं. एक नाशिकला अंजनगिरी म्हणून पर्वत आहे आणि दुसरं हम्पी मध्ये देखील हनुमंतरायाचा जन्म आहे. असं कसं? तर नक्कीच हनुमंतरायाचा जन्म 2 ठिकाणी झालेला आहे, परंतु कल्पभेद आहे. या कल्पामध्ये नाशिकला झाला असेल, त्याच्या आधीच्या कल्पामध्ये हम्पीला झाला असेल, परंतु ते सत्य आहे. आणि म्हणून प्रल्हाद महाराजांनी पूर्वजन्मामधली केलेली सेवा त्याची स्वीकृती म्हणून यांना या जन्मी प्रल्हाद महाराजांचा जन्म मिळाला. आणि म्हणून त्या दिवशी नरसिंह चतुर्दशी होती. हे जे मंदिर आहे त्या मंदिर नरसिंह देवाचं मंदिर नरसिंह चतुर्दशी होती. आणि म्हणून उत्सवा दिवशी जेवढं आपण काही मदत करतो, दान करतो किंवा जी काही सेवा करतो, नम्र सेवा, त्याचं भगवंत अनंत पटीने आपल्याला मदत करतात. आणि म्हणून आपण उत्सवा दिवशी सेवा केली पाहिजे. तर दुसरं सेवा त्यांनी केली. आणि तिसरा यश, प्रल्हाद महाराजांनी भगवंतांचं नितांत स्मरण केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रल्हाद महाराजांनी भगवंताचं स्मरण केलेलं आहे. ज्या ज्यावेळी हिरण्यकशिपू त्रास देत होते प्रल्हाद महाराजांना, त्या त्या ठिकाणी प्रल्हाद महाराजांनी काय केलेलं आहे? भगवंताचं स्मरण केलेलं आहे. आणि म्हणून आपण देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, भगवान नरसिंहदेव असो, हरे कृष्ण महामंत्र असो, याचा आपण काय केलं पाहिजे? सदैव स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. आणि म्हणून आपल्याला नरसिंहदेवाचं स्मरण केलं पाहिजे. ती जास्त वेळ घेणार नाही. छोटीशी गोष्ट की कसं रामलीलेमध्ये आपण पाहतो की भगवान श्री रामचंद्रांनी रावणाला भरपूर चान्स दिले, नाही? जसं अंगदला पाठवलं की अंगद समजावून ये, युद्ध टळेल, परंतु रावणाने ऐकलं नाही. मग अहिरावण महिरावणला सांगितलं, त्यांचंही ऐकलं नाही. मग भगवंतांनी स्वतः ज्यावेळी युद्ध सुरू झालं, त्या युद्धामध्ये भगवंतांनी एकदा रावणाला मूर्छित केलं आणि परत पाठवलं. सांगितलं की तू परत जा आणि विचार करून ये, युद्ध करायचं की नाही. रावण परत आला, परत युद्ध केलं. तर भगवंत काय करत होते? भगवंतांना माहिती नव्हतं का बिंबीमध्ये नाभीमध्ये अमृत आहे? माहिती होतं. मग भगवंतांनी प्रत्येक एक डोकं उडवायचं, दुसरं डोकं उडवायचं, मग तिसरं यायचं, तिसरं उडवायचं, चौथं उडवायचं. मग विभीषण आल्याने सांगितलं की बा नाभीमध्ये अमृत आहे, मारून टाका. मग भगवंतांनी शेवटी मारलं. तर का भगवंतांनी एवढे चान्स दिले? रामचंद्रांनी एवढे चान्स का दिले? कारण ज्यावेळी नरसिंहदेव खांबातून प्रकट झाले आजच्या दिवशी, आणि प्रकट झाल्यानंतर ज्यावेळी नरसिंहदेवांनी पाहिलं, हिरण्यकशिपूला इतके क्रोधावेश झाले की त्यांनी हिरण्यकशिपूचा विचारच केला नाही. असं फटकन हिरण्यकशिपूला मारलं आणि इतकं भयानक मारलं, त्यांची आतडी सगळी गळ्यामध्ये गुंडाळली. आणि मग सगळे देवी देवता घाबरू लागले. नरसिंह लीला झाली, प्रल्हाद महाराजांनी भगवंतांना शांत केलं, तर लक्ष्मी देवी रागवली होती. मग भगवंतांनी विचारलं, लक्ष्मी देवी रागवली आहेस का? ते म्हणे की तुम्ही भगवंत आहात आणि अशा इतक्या क्रोधा आवेशामध्ये तुम्ही त्यांना मारलं, हे मला पटलेलं नाही म्हणे. ऍटलिस्ट त्याला एकदा समजवायला पाहिजे होतं. हिरण्यकशिपू, अरे असं नको करू, दर्शन दिलं असतं तरी तो घाबरला असता, तो तुम्ही डायरेक्ट चिडफाड करून टाकली. मग त्यावेळी भगवंतांनी लक्ष्मीला वचन दिले की ठीक आहे, पुढच्या अवतारामध्ये असुराला मी चान्स देईन. आणि मग भगवान श्री रामलीलेमध्ये रामचंद्रांनी अनेक चान्स जे आहेत ते दिलेले आहेत रावणाला. तर अशा प्रकारे अनेक लीला आहेत. वेळेअभावी जवळजवळ
9:15 झालेले आहेत, आपला वेळ संपलेला आहे. माळा आणलेले आहेत का? नाही माळा आणलेले. वा, चला ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मग आज आपण नमस्ते नरसिंहाय घेऊन असता, कारण प्रत्येक वाक्यामध्ये इतकं डीप मिनिंग आहे. तर आज आपण फक्त नमस्ते नरसिंहाय, ठीक आहे. तर या वाक्यामध्ये आपण सुरुवात करू. नमस्ते नरसिंहाय, तर नमस्ते नरसिंहाय. तर नमस्ते या शब्दाचा अर्थ काय? जो आपण भारतामध्ये बऱ्याच वेळा नमस्ते म्हणतो नाही का, आणि प्रणाम करतो, पण नमस्ते लोकांना अर्थ माहित नाही. तर नमस्ते या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये दिलेला आहे. अहम कृती मकरस्यात न कारद निषेधा तस्यास्तु नमस्या क्षैत्री स्वातंत्र्यम परित्यज्यते. नमस्ते शब्दाचा अर्थ आहे. आता याची मी फोड करणार आहे. अहम कृती मकरस्यात न कारद निषेधात तस्यातु नमस्या क्षेत्री स्वातंत्र्यम परित्यज्यते. या शब्दाचा अर्थ आहे की न म्हणजे नसणे, अहंकार. न म्हणजे अहंकार नसणे, आणि म म्हणजे ममत्व नसणे. की जोपर्यंत नमस्ते या शब्दाचा अर्थ आहे की मी ज्याला नमस्कार करतोय त्याच्या समोर मी माझा अहंकार त्यागेन, आणि दुसरं मी माझं ममत्व म्हणजे माझी कंट्रोल करण्याची जी मेंटॅलिटी आहे, ममत्व म्हणजे मी आणि माझं. कारण या भौतिक जगामध्ये आपल्याला ही भावना नेहमी आहे, अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते, की जे काही चाललेलं आहे ते माझ्यामुळे चाललेलं आहे. आणि म्हणून ही जी अहंकाराची भावना आहे, जोपर्यंत आपण ते त्यागणार नाही, न मस्ते, जोपर्यंत आपण ममत्व त्यागणार नाही, अहंकाराची भावना त्यागणार नाही, तोपर्यंत भगवान नरसिंहदेव आपल्या समोर प्रकट होणार नाही. आणि म्हणून फार गरजेचा हा पहिला अर्थ की आपण आपला अहंकार त्यागला पाहिजे. म्हणून अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे की अहंकाराचा वारा लागू नये अंगा. कारण अहंकार मायेचं सगळ्यात भयानक अस्त्र आहे. अहंकार या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला अहंकार आहे, आणि अहंकारामुळे जीवात्मा या भौतिक प्रकृतीमध्ये अडकलेला आहे. प्रकृती क्रियमानाने अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. अहंकारामुळे जीव जो आहे स्वतःला या प्रकृतीशी बांधून घेतो, आणि म्हणून अहंकारातून मुक्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग अहंकारातून मुक्त कधी होऊ, हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण जसं प्रभुपाद लिहितात, भिकाऱ्यालाही आपल्या जागेचा अहंकार असतो की ही जागा माझी आहे, तिथे मी भीक मागतोय. भिकाऱ्यालाही आपल्या जागेचा अहंकार असतो. आणि विशेषतः आपण ज्यावेळी भक्ती करतो त्यावेळी माया सगळ्यात शेवटी टेस्ट करते की माझ्या हृदयामध्ये अहंकार किती आहे. माया टेस्ट करते. जसं शास्त्रामध्ये याची अनेक उदाहरणं आहेत. जसं दुर्वासा ऋषी आणि अंबरीश महाराज. ज्यावेळी दुर्वासा ऋषींनी पाहिलं की अंबरीश महाराजांनी व्रताचं पालन केलं नाही, अहंकारामुळे त्यांनी जटा आपटली आणि राक्षसाचं निर्माण केले. म्हणून अहंकार
हा आपल्याला घेऊन बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं की ज्या प्रकारे आपण चप्पल बाहेर काढतो आणि सत्संगामध्ये किंवा मंदिरामध्ये प्रवेश करतो, त्याच प्रकारे आपण आपलं पद किंवा आपली ज्ञान हे काय केलं पाहिजे, आपण त्याचा त्याग करून नम्र भावनेने आपण इथे शरणागत झालं पाहिजे. तरच आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो. अन्यथा भगवंताची कृपा आपण प्राप्त करू शकणार नाही. आणि मग आपल्याला ज्यावेळी आपण अहंकाराचा त्याग करू, ममत्वाचा त्याग करू, त्यावेळी नरसिंहदेवांची कृपा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नमस्ते नरसिंहाय, नरसिंह या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला, नर आणि सिंह. ज्यावेळी नरसिंहदेवाने गर्जना केली, बघा भगवंताचं प्राकट्य काय करतं, ज्यावेळी आपण आपल्या जीवनातला अहंकार त्यागतो, त्यावेळी नरसिंहदेवाने काय केलं, भयानक गर्जना केली. ज्यावेळी खंबातून प्रकट झाले त्यावेळी भगवंताने काय केली, भयानक गर्जना केली. ज्यावेळी भयानक गर्जना केल्याबरोबर ब्रह्मदेवांना देखील वाटलं की ही सृष्टी प्रलयाची वेळ आली आहे का, हा दोन ग्रह एकावर आदळले, नक्की काय झालं. आणि मग त्यावेळी देवी देवता देखील त्यांचे घाबरले आणि सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले. आणि मग सगळ्या जणांना लक्षात आलं की नरसिंहदेवांचं प्राकट्य झालेलं आहे. तसं ज्यावेळी आपण अहंकाराचा त्याग करतो त्यावेळी नरसिंहदेव आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात. आणि आपल्या हृदयामध्ये प्रकट होऊन आपल्या हृदयामध्ये जे अनर्थ आहेत त्या अनर्थाचा काय करतात, भगवंत नाश करतात. आणि भगवंत हृदयामध्ये प्रकट होतात, प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. जसं एक छोटीशी कथा आहे की नरसिंह पुराण ज्यावेळी व्यासदेव लिहित होते, व्यास महर्षी नरसिंह पुराण लिहिले, तर नरसिंह पुराण लिहित असताना त्यांना प्रश्न पडला की नरसिंहदेव कसे असतील. आणि मग त्यांनी हात जोडून नरसिंहदेवांना प्रार्थना केली की कृपा करून तुम्ही माझ्या हृदयामध्ये प्रकट व्हा. इतक्या नम्रतेने प्रार्थना व्यासदेवाने केली, तृणादपी सुनिचेन, तर नरसिंहदेव त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाले. आणि अशा पद्धतीने प्रकट झाले की व्यासदेव घाबरले. त्यांचं ते 11 विक्राळ रूप, 8 मस्तक आहेत नरसिंहदेवांना, त्याच्या भविष्यामध्ये करू. आणि मग ते रूप पाहिल्यानंतर परमात्माच्या रूपाने ते नरसिंहदेवांचं रूप पाहिल्यानंतर परमात्म्याच्या जागेवर व्यास महर्षी घाबरले आणि त्यांनी सांगितलं की कृपा करून बाहेर या. आणि बाहेर येऊन तुम्ही ते वास्तविक रूप सर्व जनांना द्या अशी मी प्रार्थना करतो. आणि ते नरसिंहदेव बाहेर आले आणि त्यांनी बद्ध जीवांना दर्शन देण्यास प्रार्थना केली. आज ते नरसिंहदेव नलगोंडा जिल्हा, वडवली म्हणून एक गाव आहे, जागा आहे, त्या जागी निडियाल गुंज म्हणून एक गाव आहे, या गावी आजही ते नरसिंहदेवाचं मंदिर आहे. तुम्ही सर्च करू शकता. बरं त्याची विशेषता काय आहे, तर आजही तिथे गेला तर पुजारी 2 दीप लावतो. एक आतमध्ये हवा जायला कुठेच जागा नाही गुफेमध्ये, नरसिंहदेवांच्या चरणाशी एक दिवा लावतो आणि एक दिवा नरसिंहदेवांच्या नाकाशी धरतो. हवा जायला जागा नाहीये. चरणांचा जो दिवा आहे तो हलत नाही, परंतु जो नाकाजवळचा दिवा आहे त्याची वाट मागे जाते पुढे येते, मागे जाते पुढे येते. आजही नरसिंहदेव तिथे उपस्थित आहेत. बोलो विघ्न विनाशक नरसिंहदेव भगवान की. मग कधी प्रकट झाले, अहंकाराचा त्याग केला.
त्यामुळे आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे. त्यावेळी आपण अहंकाराचा त्याग करू त्यावेळी भक्ती रस आस्वादनीय होईल. त्यावेळी व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये जबाबदाऱ्या घेईल. त्यावेळी व्यक्ती आउट ऑफ बॉक्स, कारण आता आपलं मंदिर होत आहे, प्रत्येकाला जबाबदाऱ्या घ्याव्या लागणार आहेत आणि त्या जबाबदाऱ्या कशा घ्याव्या लागणार आहेत? आउट ऑफ बॉक्स. आउट ऑफ बॉक्स म्हणजे काय? आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कराव्या लागणार आहे. आणि हे जर केलं नाही तर भगवंत हृदयात प्रकट होतील का? आणि रस आस्वादन मिळत नाही. आणि म्हणून नमस्ते नरसिंहाय. न म्हणजे अहंकाराचा त्याग आणि म्हणजे ममत्व. हे माझं आहे, मला करायचंय, माझ्यामुळे चाललेलं आहे. एक हात झटका दिला उद्याच नव्हतं होऊन जाईल. नरसिंहदेव नाही का? हा, प्रभुपाद जुहूलाल नायर त्रास देत होते. पहिल्यांदा जागा दुसऱ्याला विकली आणि मग इस्कॉनच्या डिवोटींना विकली आणि मग इस्कॉनच्या डिवोटींना त्रास द्यायला सुरुवात केली. गुंडांना बोलवण्यात आलं, माताजी लोकांना मारण्यात आलं, छळ करण्यात आला. प्रभुपादांनी त्याला मीटिंगला बोलवलं आणि प्रभुपाद त्याच्याशी भांडले. काही दिवसातच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी शरीर सोडलं. तर प्रभुपादांना ही न्यूज कळाली. प्रभुपाद म्हणले, जय नरसिंहदेव, नरसिंहदेव भगवान की जय. तसं भगवंत जे आहेत काही करू शकतात, परंतु आपल्याला नक्कीच संकटातून बाहेर काढतील. फक्त आपल्याला काय करायचंय? जबाबदारी घ्यायची आहे. आणि जबाबदारी कधी घेऊ? ज्यावेळी आपण अहंकाराचा त्याग करू, ममत्वाचा त्याग करू. ममत्व म्हणजे जसं हिरण्यकशिपू हा कोणाचा स्वामी होता? पूर्ण ब्रह्मांडाचा. प्रल्हाद महाराजांना काय म्हणायचं होतं? फक्त ओम नमो हिरण्यकशिपाय, बस. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय म्हटले म्हणून इतक्या यातना झाल्या. फक्त एक शब्द डिफरन्स केला असता, ओम नमो हिरण्यकशिपाय, तर सगळ्या ब्रह्मांडाचे राजा झाले असते. परंतु त्यांनी काय केलं? अहंकाराचा त्याग आणि ममत्वाचा त्याग केला. भगवंत त्यांच्यासाठी प्रकट झालेले आहेत. नाही तसंच आपण देखील हिरण्यकशिपू प्रमाणे, हिरण्यकशिपू ब्रह्मांडाचा स्वामी होता, आपण कशाचे स्वामी आहोत? 2 BHK नाही, किंवा 4 एकर 5 एकर त्याचे स्वामी आहोत. जोपर्यंत आपण त्याचा त्याग करणार नाही, आपण जोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये अहंकाराचा त्याग करणार नाही, तोपर्यंत भक्ती रुची येणार नाही. तर म्हणून आज नरसिंहदेवांना प्रार्थना करू, हे विघ्न विनाशक नरसिंहदेव, आमच्या भक्तिमय जीवनामध्ये आणि आमच्या सांस्थिक किंवा आमच्या संस्थेच्या प्रचारामध्ये जे विघ्न आहेत ते भगवान नरसिंहदेव दूर करा आणि आम्हाला शक्ती द्या की गुरुच्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन चालण्याची शक्ती भगवंता आम्हाला द्या. हीच नरसिंहदेवांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि मग पुढील प्रार्थना पुढच्या गुरुवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. विघ्न विनाशक नरसिंहदेव भगवान की, भक्त शिरोमणी प्रल्हाद महाराज की, जगद्गुरु शील प्रभुपाद की. मला काही प्रश्न टीका टिप्पणी असेल तर विचारू शकता.